हॅलो डिअर फ्रेंड्स, मी आहे तुषार. आपणा सर्वांचं स्वागत करतो लर्न विथ तुषार या प्लॅटफॉर्मवरती. आपण जो महाराष्ट्र स्टेट बोर्ड विज्ञान भाग 2 ज्याच्यामध्ये मराठी माध्यमाचा पहिला धडा चालू केलेला आहे, अनुवंशिकता आणि उत्क्रांती या मराठी माध्यमाच्या पहिल्या धड्याचा आपल्या लेक्चरचा हा दुसरा भाग आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत उत्क्रांती म्हणजे काय. बघा मित्रांनो, आपल्याला उत्क्रांती म्हणजे काय आणि त्याचबरोबर आपल्याला त्यांचे पुरावे सुद्धा बघायचे आहेत. उत्क्रांती कशी झाली, हळूहळू झाली की अचानक झाली, उत्क्रांती हळूहळू झाली की अचानक झाली, हेही आपल्याला बघायचं आणि त्याच्यासाठी किती पुरावे लागतात यांचाही अभ्यास आपल्याला या पाठामध्ये करायचा आहे. तर चला पाहूया उत्क्रांती म्हणजे काय. ओके, ठीक आहे. बघा उत्क्रांती, मग उत्क्रांती कशाला म्हणतात. सर्वप्रथम जर आपण पाहिलं तर उत्क्रांती म्हणजे हळूहळू होणारा बदल. कसा? हळूहळू होणारा बदल. आपण पण कसं चालतो? हळूहळू. कासव कसं चालतं? हळू. मग जर एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल तर त्याच्यामध्ये होणारा जो हळूहळू बदल असेल, खूप कालावधीसाठी होत असेल, तर आपण त्याला काय म्हणणार आहे? उत्क्रांती. मग उत्क्रांतीची आपल्याला काय बघा व्याख्या लिहायची असते. उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल होय. ही प्रक्रिया अत्यंत सावकाश व जीवांचा विकास साधणारी असते. म्हणजे खूप हळूहळू हा विकास होत असतो, त्यांच्यामध्ये बदल होत असतो, म्हणूनच आपण त्याला उत्क्रांती असं म्हणतो. उत्क्रांती किंवा क्रांती कुणाचेही नाव नाही आहे. हळूहळू होणारा जो बदल आहे त्याला आपण उत्क्रांती म्हणत असतो. अंतराळातील ग्रह ताऱ्यांपासून पृथ्वीवर असलेल्या जीवसृष्टीतील बदलांपर्यंतच्या अनेक टप्प्यांचा विचार उत्क्रांतीच्या अभ्यासामध्ये करणे आवश्यक ठरते. म्हणजे फक्त असंच नाही की आपण सजीवांचाच विचार याच्यामध्ये करणार, तर पृथ्वीबरोबर जेवढे काही ग्रह असतील, तारे असतील, यांची निर्मिती त्या ठिकाणी आपल्याला झालेली बघायला मिळते. तर यांचाही त्या ठिकाणी अभ्यास करणं आपल्याला क्रमप्राप्त ठरत असतं. त्यामुळं आपलाच नाही तर सगळ्यांचाच अभ्यास आपल्याला या पाठामध्ये करायचा आहे. मग बघा, जर आपण पुढे गेलो, सुमारे नैसर्गिक जो आहे निवडीचा प्रतिसाद जो आपण म्हणतो, नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडण्याच्या ज्या प्रक्रियेमुळे अखेर नव्या प्रजाती निर्माण होतात त्यांना उत्क्रांती म्हणतात. आता खरं तर ही व्याख्या थोडीशी वेगळी आहे. आपल्याला जी पहिली व्याख्या आहे सजीवांमध्ये हळूहळू होणारा बदल आणि खूप हळूहळू घडत असतो, सावकाश होणारा बदल, त्याला आपण उत्क्रांती म्हणतो. मग होत काय असतं की ज्यावेळेस असा बदल घडत असतो त्यावेळेस पुढच्या पिढीमध्ये सुद्धा काही संक्रमित त्याचे गुण होत असतात. हळूहळू तेथेही आपल्याला कॅरेक्टर पुढे गेलेले बघायला मिळतात. यालाही आपण उत्क्रांती असं बोलतो. बघा, सुमारे 3.5 अब्ज वर्षांपूर्वी 3.5 करोड इयर्स एगो ऐसा हम बोल सकते, मतलब मिलियन इयर्स एगो, कोणत्याच प्रकारचे जीवन अस्तित्वात नव्हते. काहीच नव्हतं त्या काळी. काहीच म्हणजे आपण विचारच करू शकत नाही की 3.5 अब्ज वर्षांपूर्वी 3.5 अब्ज वर्षांपूर्वी त्या ठिकाणी पृथ्वीवरती कोणत्याच प्रकारचं जीवन अस्तित्वात नव्हतं. ना युनिसेलर ऑर्गॅनिझम असेल म्हणजे एक पेशी असेल, ना म्हणजे कोणत्याही प्रकारचं टेन्शन आपल्याला त्या काळी बघायला मिळत नव्हतं. हा विचार आपल्याला करायचा आहे. सुरुवातीला अत्यंत साधी मूलद्रव्ये असावीत आणि त्यापासून सेंद्रिय असेंद्रिय प्रकारची साधी संयुगे तयार झालेली असावीत. बघा, ह्यांनी अजून शक्यता मांडलेली आहेत की असं झालेलं असेल, एकदम साधी मूलद्रव्ये त्या ठिकाणी असतील, त्या साध्या मूलद्रव्यांपासून अनेक थोडी मोठी मूलद्रव्ये त्या ठिकाणी तयार झालेली असावीत. त्यापासून हळूहळू गुंतागुंतीचे सेंद्रिय संयुगे जसे की प्रथिने आणि केंद्रक आम्ले तयार झालेली असावीत. मग बघा, जे सिंपल इलेमेंट्स आपण म्हणतो, जे काही साधी होती इलेमेंट्स त्याच्यामध्ये आपण सेंद्रिय म्हणतो, त्याच्यामध्ये मग प्रथिने तयार झालेली असतील. त्याच्यानंतर आपण केंद्रकीय आम्ले म्हणतो, त्याला न्यूक्लिक ऍसिड असेल आणि प्रोटीन हळूहळू तयार झालेले बघायला मिळतात. अशा निरनिराळ्या प्रकारच्या सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थांच्या मिश्रणातून मूळ स्वरूपाच्या प्राचीन पेशी तयार झालेल्या असाव्यात. आता पेशी कशा तयार झालेल्या असाव्यात, अजूनही कारण आपल्याला कळालं नाही की ती पेशी कशी तयार झालेली असेल. मग हे जे काही गुंतागुंतीचे सेंद्रिय संयुगे होते, त्याच्यामध्ये प्रथिने असतील, केंद्रकीय आम्ले असतील, हे एकत्र आलेले असावेत आणि यांच्यापासून अशी गुंतागुंतीचे आपल्याला सेल त्या ठिकाणी तयार झालेल्या बघायला मिळतात. बघा की आजूबाजूच्या रसायनांचे भक्षण करून, म्हणजेच काय की जे आसपास वेगवेगळे केमिकल्स होते त्यांचा एनगल्फ करून, त्यांना खाऊन त्यांची संख्या वाढू लागली असेल, पेशींमध्ये थोडेफार फरक असतील आणि नैसर्गिक निवडीच्या तत्वानुसार काहींची चांगली वाढ झाली असेल, तर काही सभोवतालच्या परिस्थितीनुसार जुळून घेऊ शकले नाहीत आणि त्यांचा नाश झाला असावा. पेशी कशा वाढल्या असाव्यात, त्यांची वाढ कशी झालेली असेल, त्या नष्ट कशा झालेल्या असतील. म्हणजेच काय, जर आपण विचार केला पेशींचा, जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी
पेशी एक माध्यम होतं की त्यांनी आसपासच्या गोष्टींशी जुळवून घेतलं, ऍडजस्ट केलं आणि ऍडजस्टमेंट केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास काय मिळालं की ज्यांनी निसर्गाशी त्या गोष्टींशी आजूबाजूच्या गोष्टींशी सामावून घेतलं, ऍडजस्ट करून घेतलं, त्यांना तेवढा फरक पडला नाही, ते टिकून राहिले. पण ज्यांनी परिस्थितीशी जुळवून घेतलं नाही त्यांना मात्र आपल्याला काय करावं लागलं, त्यांना मात्र त्या ठिकाणी नष्ट व्हावं लागलं, डिसअपियर व्हावं लागलं. हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. काळाच्या ओघाबरोबर आपल्यालाही काय करावं लागतं, बदलावं लागतं. काळानुसार आपल्याला आपल्यामध्ये बदल करावे लागतात आणि जर आपण आपल्यामध्ये बदल केला नाही तर कुठंतरी आपण जगाच्या स्पर्धेमध्ये पाठीमागं पडण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्यामध्ये असलेले जे काही कौशल्य असतील त्यांना वाव मिळण्यासाठी योग्य प्लॅटफॉर्मची निवड करा आणि आपल्यामधल्या कौशल्यांना विकसित होण्यासाठी एक संधी मिळेल अशाच ठिकाणी आपण ही कार्यरत राहिलं पाहिजे आणि नक्कीच आपल्याला त्याचा भविष्यामध्ये फायदा होऊ शकतो. ओके, बघा जर आपण आलो आज मितीला, जर पृथ्वी तलावर आपण पाहिलं म्हणजे आत्ताच्या घडीला जर पाहिलं तर पृथ्वी तलावर वनस्पती व प्राण्यांच्या कोट्यावधी प्रजाती आहेत. आत्ताच्या घडीला जर आपण पाहिलं की अनगिनत, म्हणजे आपण अशा नवीन प्रत्येक स्पीसीज आपल्याला, प्रजाती नवीन आपल्याला सापडत जाणार आहेत. कितीतरी असा नंबर आपल्याला कोटींमध्ये बघायला मिळतो, प्राणी असतील किंवा वनस्पती. पण त्यांच्या जर बघितलं आपण, बघा आकार एक आहे, जटिलता असते, यांची विविधता आहे. म्हणजे सगळ्यांचेच आकार एकसारखे असतील का, तर नाही. प्रत्येकाचा आकार वेगळा असेल, राहणीमान वेगळं असेल, स्ट्रक्चर वेगळं असेल, मोड ऑफ न्यूट्रिशन वेगळं असेल, अशा ज्या काही गोष्टी असतील. त्याच्यानंतर सेल एक पेशी असू शकते किंवा बहुपेशी असू शकते. त्यामुळे त्यांच्यामध्ये आपल्याला हा बदल झालेला बघायला मिळतो. प्राण्यांमध्ये बघा सूक्ष्म एकपेशीय, प्राण्यांमध्ये सूक्ष्म असतील, खूप छोटे एक पेशी जर आपण विचार केला तर अमिबा आहे, बघा आपल्याला माहिती आहे. पॅरामेशियम पासून ते महाकाय, देवमासा आणि मानव असा त्यांचा विस्तार आपल्याला आढळतो. जर आपण प्राण्यांमध्ये पाहिलं, बघा एक पेशीय प्राणी आपल्याला बघायला मिळतो. मग अमिबा असेल, त्याच्यानंतर पॅरामेशियम असेल, खूप असे छोटेसे प्राणी एक पेशीय. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपल्याला एक महाकाय, देवमासा बघायला मिळतो. त्याच्यानंतर मानव बघायला मिळतो. तर यांच्यामध्ये आपल्याला कितीतरी विविधता असलेली बघायला मिळते, यांचा विस्तार झालेला आपल्याला बघायला मिळत असतो. जर आपण झाडांचा विचार केला मित्रांनो, वनस्पतींमध्ये जर आपण विचार केला, एक पेशीय क्लोरेला पासून विस्तीर्ण वडाच्या झाडापर्यंत अनेक विविध वनस्पतींच्या जाती पृथ्वीवरती आढळतात. आपण वनस्पतींचा विचार केला तर एक पेशीय वनस्पती ही क्लोरेला पासून ते महाकाय किंवा खूप मोठी झाड, ज्याच्यामध्ये आपल्याला वडाचं झाड बघायला मिळतं, एवढी प्रजाती त्या ठिकाणी विस्तार झालेला आपल्याला वनस्पतींमध्ये बघायला मिळतो. पृथ्वीवरील सर्व ठिकाणी बघा विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवापर्यंत सजीवांचे आपल्याला अस्तित्व आढळत असते. मग जिथे हवा आहे, पाणी आहे, जमीन, खडक, अशा सर्व ठिकाणी सजीव आहेत. म्हणजे असं नाही की एखाद्या ठिकाणी खडक आहे, विहीर आहे, नदी आहे, समुद्र आहे, पाणी आहे, डोंगर आहे, दरे आहेत, ज्या ज्या ठिकाणी ह्या अबायोटिक फॅक्टर्स आहेत, अजैविक घटक आहेत, तिथेही आपल्याला बायोटिक फॅक्टर बघायला मिळतात. म्हणजे सर्व जैविक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी, म्हणजेच प्लांट्स आणि अॅनिमल्स त्या ठिकाणी असलेले बघायला मिळतात. बघा अतिप्राचीन काळ म्हणजे खूप काळापूर्वी, अति प्राचीन काळापासून मानवाला या पृथ्वीवर जीवनाचा उगम कसा झाला व त्यात एवढी विविधता कुठून आली असावी याबाबत उत्सुकता आहे. खरं तर आपल्यालाही उत्सुकता असली पाहिजे. विद्यार्थी दशेमध्ये असताना आपल्याला उत्सुकता असली पाहिजे की पहिला मानव कसा तयार झाला, पहिली पेशी कशी तयार झाली. याला बोलतात की निसर्गामध्ये घडणाऱ्या गोष्टींबद्दल उत्सुकता निर्माण करणं, उत्सुक राहणं. पण आपल्याला ह्या गोष्टींचा फरकच पडत नाही, प्रश्नही पडत नाहीत. तर हे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत की पृथ्वी तलावरती या गोष्टी सर्वप्रथम आल्या कशा. ठीक आहे, बघा सजीवांचा उगम व विकास याविषयीच्या विविध उपपत्ती आजवर मांडल्या गेल्या. यापैकी सजीवांची उत्क्रांती अथवा सजीवांचा क्रमविकास हा सिद्धांत सर्वमान्य आहे. मग आपल्याला माहिती की सजीवांचा हळूहळू त्या ठिकाणी विकास झालेला आहे. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये काही बदल होतात. या सगळ्या गोष्टी सर्व जगाने त्या ठिकाणी मान्य केलेल्या आहेत. मग एक पेशीपासून सुरुवात झालेली असेल, काही साधे मूलद्रव्य एकत्र आले, त्यांच्यापासून खूप महाकाय प्राणी असतील किंवा वनस्पती तयार झाले. यांचाही विचार सर्व जगाने केला आणि त्याला मान्य केलेलं आहे. मग बघा पुढे काय, बघा आपल्याला उत्क्रांतीचा सिद्धांत आहे. बघा याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारलेले बघायला मिळतात. उत्क्रांतीचा सिद्धांत, ज्याला बोललं जातं थिअरी ऑफ इव्हॉल्युशन. मग बघा जर आपण सिद्धांताचा आपण विचार केला, थिअरीचा, आपल्याला सिद्धांत नावाच्या मुलाचा विचार करायचा नाही, थिअरीचा विचार करायचा. या सिद्धांतानुसार पहिला सजीव पदार्थ म्हणजेच बघा काय बोलतो, प्रोटोप्लाझम, जीवद्रव्य पृथ्वीवर समुद्रात निर्माण झाला. बघा याच्यावरती खूप वेळा आपल्याला प्रश्न बघायला मिळतो काय, की थिअरी ऑफ इव्हॉल्युशन नुसार
या सिद्धांतानुसार पहिला सजीव प्राणी कुठे तयार झाला आणि ज्याचं नाव काय आहे? जर पृथ्वीवरती पहिला कोणता सजीव प्राणी म्हणूया किंवा सजीव पदार्थ तयार झाला असेल तर त्याचं नाव आहे काय? जीवद्रव्य. आणि हा आपल्याला समुद्रात निर्माण झालेला बघायला मिळतो. अशा प्रकारे आपण ही गोष्ट लक्षात ठेवू शकतो. बरोबर आहे. बघा, काळाच्या ओघात हजारो वर्षानंतर यापासून एकपेशीय सजीवाची निर्मिती झाली. या एकपेशीय सजीवात क्रमाक्रमाने बदल घडून आले व त्यापासून अधिक मोठे व अधिक जटिल सजीव विकसित झाले. मग आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. आपण जर विचार केला की एकपेशीय प्राणी असेल किंवा सजीव असेल, त्याच्या त्या ठिकाणी डिव्हाइड झाल्यानंतर त्याच्यापासूनच आपल्याला नवीन त्या ठिकाणी बनताना बघायला मिळतात. म्हणजे जे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम असतील ते सिंपल ऑर्गॅनिझम पासून तयार झालेले असतील. हे सर्व बदल हळूहळू आणि क्रमाक्रमाने होत राहिले. या विकासाचा कालपट जवळजवळ 300 कोटी वर्षांचा आहे. म्हणजेच काय की जे एकपेशीय सजीव होते त्यांच्यापासून बहुपेशीय सजीव बनण्याकरिता जो कालावधी त्या ठिकाणी गेला तो कालावधी किती होता? बघा, 300 कोटी वर्षांचा. किती होता? 300 कोटी वर्षांचा होता. सजीवातील बदल व विकास हा सर्वव्यापी सर्व अंगांनी होत गेला व यातूनच अनेक प्रकारचे सजीव आपल्याला अस्तित्वात आलेले बघायला मिळतात. म्हणजेच काय बघा की आपण जर असा विचार केला की अनेक सजीव आपल्याला सगळीकडे त्यांचा विकास झालेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे मग समुद्र असतील, नद्या असतील, डोंगर दऱ्या, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला सजीवांचं वास्तव्य आहे त्या त्या ठिकाणी सजीवांचा आपल्याला विकास झालेला बघायला मिळतो. यामुळेच या सर्व प्रक्रियेला क्रमविकास अथवा उत्क्रांती म्हटले जाते. जी संघटनात्मक उत्क्रांती आहे. भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास म्हणजेच उत्क्रांती होय. हा एक प्रकारचे संघटनात्मक म्हणजे आपण बोलतो ऑर्गनायझेशनल जे इव्हॉल्युशन असेल, म्हणजे संघटना फॉर एक्झाम्पल सिंपल ऑर्गॅनिझम्स असतील, त्याच्यानंतर त्यांचं कन्व्हर्जन झालं असेल 2 सेल 4 सेल, असं हळूहळू त्यांच्यामध्ये बदल होत गेला आणि फायनली आपल्याला मल्टीसेलर ऑर्गॅनिझम तयार होताना बघायला मिळतो. चलो नेक्स्ट, अब तो हो गया क्या, उत्क्रांती तर झालेली आहे. मग उत्क्रांती झाल्यानंतर कशी झाली बाबा? आपल्यामध्ये बघा की आपण भारतामध्ये जर विचार केला, एखादी गोष्टी आहे तर त्या गोष्टीचा आपल्याला पुरावा द्यावा लागतो तरच लोक मान्य करतात. म्हणजे बघा, एखादी गोष्ट केली चांगली तरी पण आपल्याला लोकांना सांगावं लागतं नाही हे असं असतं, त्याच्यासाठी आपल्याला पुरावे सादर करावे लागतात. जर आपण एखादी थिअरी मांडत असेल तर त्याच्यासाठी आपल्याला पुरावे द्यावे लागतात. मग उत्क्रांती झाली होती, कशी झाली होती, कोणत्या टप्प्यावरती झाली होती, याच्यासाठी शास्त्रज्ञांना त्या ठिकाणी पुरावे द्यावे लागले होते. मग जर आपण विचार केला बघा, आणि याच्यावरती आपल्याला प्रश्न 2 मार्क किंवा 3 मार्कला प्रश्न विचारलेला बघायला मिळतो. हे लक्षामध्ये ठेवा. एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन विचारले जातात. आपल्याला लक्षात ठेवायचे, खूप महत्वाचा प्रश्न आहे. कुठल्या ना कुठल्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जातो म्हणजे जातोच. बघा, वरील सिद्धांताचा एकत्रित आपण जर विचार केला तर आपण असे म्हणू शकतो की उत्क्रांती सातत्याने होत राहणाऱ्या बदलांची अखंड प्रक्रिया आहे, पण ते सिद्ध करण्यासाठी पुराव्याची गरज आहे. आपण अंदाजे किंवा डोळे झाकून कोणती गोष्ट सांगू शकत नाही, कारण जर सायन्सचा आपण विचार केला, विज्ञानाचा विचार केला तर विज्ञानासाठी पुरावे मागितले जातात आणि आपल्याला असे खूप पुरावे द्यायला लागतात. बरोबर आहे. आणि त्याच पुराव्यामधला जर आपण विचार केला, पहिला पुरावा कोणता आहे तर बघा, पहिला पुरावा आहे, कुठं नेऊन पुरावा आता याला कुठं नेऊन पुरावा, बाह्य रूपीय पुरावे, ज्यालाच आपण काय बोलतो, मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस. काय म्हणतात? मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस. हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. सगळ्यात महत्वाचा आहे कोणता? बाह्य रूपीय पुरावे. मग बाह्य रूपीय पुराव्यामध्ये जर आपण आलो, बघा हा चिंटू या ठिकाणी दिसतोय, काय नाव आहे याचं? बघा काय नाव असेल, पण म्हणूया मोती वगैरे खूप नाव असतात, टायगर पण नाव असतंय. बघा, आपल्याला माहितीये की आता कुत्र्यांचं नाव आपण टायगर ठेवतोय आणि माणसांचं नाव मग असंच असतंय. बघा, माणसाचं एक वैशिष्ट्य म्हणजे काय बघा, माणसाला जर टायगर म्हटलं, लॉयन म्हटलं तर खूप छान वाटतं, पण ऍट दी सेम टाइम जर त्याला दुसऱ्या वेगळ्या प्राण्याच्या नावाने हाक मारली तर खूप वाईट वाटतं. म्हणजे एखाद्याला गाढव म्हटलं तर खूप वाईट वाटतं, बरोबर आहे. पण दुसऱ्या प्राण्याच्या नावाने हाक मारली तर खूप असं म्हणजे काय ऍटिट्यूड निर्माण होतो त्याच्यामध्ये, बरोबर आहे. मग ह्या गोष्टी कुठेतरी आपण विचार केला पाहिजे की आपल्याला नक्की कोणत्या प्रवाहातून आपल्याला पुढे जायचंय, बरोबर आहे. तर आपल्याला नक्की कोणत्या प्रवाहातून पुढे जायचंय हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आपण समजूया की हा कोण आहे? मोती आहे. मग मोतीचे जर आपण कान बघितले, मोतीच्या जर कानांची रचना बघितली, त्याच्या नाकाची ठेवण बघितली, त्याचे बाळाचे डोळे पाहिले, तर यांच्यामध्ये त्याच्यानंतर इकडे आलो, याचे काय कान पाहिले, यांची रचना बघा, यांचे कान पाहिले, यांचे नाक पाहिले, डोळे पाहिले,
यांची जी रचना आहे बघा, बऱ्यापैकी आपल्याला कुठेतरी त्यांच्यामध्ये आपल्याला समानता असलेली बघायला मिळते. त्याच्यानंतर आपण वनस्पतींमध्ये आलो तर बघा, रेटिक्युलेट व्हेनेशन आपण म्हणतो बघा. त्याच्यानंतर काही फळांचा आकार असेल, याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी साम्य असलेलं बघायला मिळतं. म्हणून आपण काय म्हणतो की जे बाह्यरूपीय पुरावे आहेत यांच्यामधले यांचे जे कोणी पूर्वज असतील ते सगळ्यांचे पूर्वज एकच असतील, हा निष्कर्ष आपण याच्यावरून काढतो. बघा, प्राण्यांच्या तोंडाची रचना, इसकी रचना देखो, डोळ्यांचे स्थान बघा यांचे, त्याच्यानंतर नाकपुड्या असतील, तसेच कानांची रचना, अंगावरील दाट केस इत्यादी समान वैशिष्ट्ये आपल्याला या प्राण्यांमध्ये आढळत असतात. तर आपण इकडे बघितलं, पानांचा आकार असेल, त्याच्यानंतर आपण त्याला रेटिक्युलेट व्हेनेशन, पॅरलल व्हेनेशन बोलतो, पेटिओल असेल, पर्णदेठ, पानाची रचना इत्यादी समान वैशिष्ट्ये वनस्पतीत आपल्याला आढळतात. यावरून सूचित होते काय की वरील गटात काही समान स्थळे आहेत, यामुळे त्यांचा उगम समान आहे आणि त्यांचा जन्म हा एका समान पूर्वजांपासून झालेला असेल, असा निष्कर्ष आपण त्या ठिकाणी काढत असतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. जर आपण पुढे आलो बघा, दुसरा पुरावा जर आपण पाहिला, आता याला पण कुठं नेऊन पुरावा नाही पुरायचा, शरीरशास्त्रीय पुरावे, यालाच इंग्लिशमध्ये काय बोलतात बघा, अॅनाटॉमिकल इव्हिडन्सेस. म्हणजेच आता अॅनाटॉमी म्हणजेच काय बघा, की शरीर रचना, आतमधून शरीर रचना कशी असते याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर शरीर रचनेमध्ये आतमधून सगळ्यांची रचना सेम असते, परंतु प्रत्येकाचं कार्य हे वेगळं असतं, आपल्याला लक्षात ठेवायचंय. बघा, जर आपण हे काळजीपूर्वक पाहिलं, म्हणजे आता समजा मानवाचा हात पाहिला, यांचे जे जॉईंट्स आहेत ते समान आहेत बघा. त्याच्यानंतर बैलाचा पाय जर आपण पाहिला, ऑक्स आपण म्हणतो, याचा पाय पाहिला, यांचे जॉईंट सेम आहेत. त्याच्यानंतर बॅट आहे, बॅटमध्ये काय असतं बघा, पटॅजियम असतो. पटॅजियमलाच काय बोलतात मराठीमध्ये, खूप छान शब्द आहे बघा, चर्मपर बोललं जातं. कशाला? पटॅजियमलाच काय बोलतात, चर्मपर, हे लक्षात ठेवायचंय. आणि देवमासा यांचे बघा, जर आपण जॉईंट्स पाहिले तर सगळीकडे आपल्याला जॉईंट्स सेम दिसतात याच्यावरून. आणि देवमाशामध्ये काय असतो, परलाच आपण काय बोलतो, फ्लिपर. याचा उपयोग कशासाठी होतो, तर पोहण्यासाठी होत असतो, लक्षात ठेवायचंय. मग यांचा जर आपण काळजीपूर्वक विचार केला बघा, मग मानवी हात असेल, बैलाचा पाय, त्याच्यानंतर वटवाघळाचा पंख ज्याला आपण पटॅजियम बोलतो, देवमाशाचा पर, यांत वरवर पाहता कोणतेही साम्य नाही. वरून जर पाहिलं तर आपल्याला साम्य दिसत नाही, पण बघा तसेच प्रत्येकाचा त्या त्या प्राण्यात असलेला उपयोगही वेगळा आहे, त्यामुळे त्यांच्या रचनेतही भिन्नता आहे. परंतु प्रत्येकाच्या अवयवातील हाडांच्या रचनेतील ज्या ज्या ठिकाणी जोड आहे बघा, आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला काय दिसून येतं, साम्य दिसून येतं. मग यावरून आपण सांगू शकतो की यांचे जे पूर्वज होते हे कसे होते, यांचेही पूर्वज आपल्याला एकच असलेले बघायला मिळतात. यावरून असा निष्कर्ष आपण काढू शकतो. हा आहे पुरावा क्रमांक 2, शरीरशास्त्रीय पुरावे. लक्षात ठेवा. बघा, जर पुढे आपण आलो, पुढे काय बघा, अवशेषांगे. अवशेषांगे बघा, की अवशेषांगे म्हणजेच काय, याला आपण काय बोलतो, व्हेस्टिजियल ऑर्गन. काय बोलतो, व्हेस्टिजियल ऑर्गन म्हणजेच काय, निरुपयोगी अवयव. निरुपयोगी अवयव जे काम करत नाहीत, निरुपयोगी अवयव आहेत. मग याच्यावरतीही खूप वेळा प्रश्न विचारला जातो, 2 किंवा 3 मार्कला, त्यामुळे हाही प्रश्न खूप महत्वाचा आहे, लक्षामध्ये ठेवा. आयएमपी, आयएमपी, व्हेरी आयएमपी करा. ओके. बघा, सजीवांमधील ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना अवशेषांग बोलतात, वेस्टिजियल ऑर्गन बोलतात. कुणाला, की जे निरुपयोगी ठरलेले आहेत, सजीवांमधले ऱ्हास पावलेले किंवा अपूर्ण वाढ झालेले ऑर्गन्स असतील, इंद्रिय असतील, त्यांना अवशेषांग बोलतात, वेस्टिजियल ऑर्गन. लक्षामध्ये ठेवायचंय. बदलणाऱ्या किंवा भिन्न पर्यावरणात जगण्यासाठी सजीवात अचानक नवी अंगे किंवा इंद्रिय उत्पन्न होऊ शकत नाहीत, तर अस्तित्वात असलेल्याच इंद्रियात क्रमाक्रमाने बदल घडून येतात. म्हणजे नवीन ऑर्गन किंवा अवयव त्या ठिकाणी तयार होत नाही, किंवा जुना आहे तो नाहीसा होत नाही. जे अवयव आधीपासूनच त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, प्रेझेंट आहेत, त्याच्यामध्येच आपल्याला बदल झालेला बघायला मिळतो. बहुतांशी एका विशिष्ट परिस्थितीत शरीरातील एखादी रचना उपयुक्त असते, परंतु भिन्न परिस्थितीत ती निरुपयोगी किंवा हानिकारक ठरते. काही वेळेस काही परिस्थितींमध्ये आपल्याला ते अवयव काय उपयोगी ठरलेले बघायला मिळतात, पण काही वेळेस ते आपल्याला हानिकारक ठरतात किंवा शरीरासाठी आपल्याला धोकादायक सुद्धा निर्माण होतात त्या ठिकाणी. अशा परिस्थितीत नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने अशी इंद्रिये नाहीशी होण्याच्या मार्गाला लागतात. एखादे निरुपयोगी इंद्रिय नाहीसे होण्यासाठी हजारो वर्षे लागतात.
म्हणजे आपल्यामध्ये जे निरुपयोगी इंद्रिय आहेत त्यांना नष्ट होण्यासाठी आपल्याला हजारो वर्षे त्या ठिकाणी लागलेले बघायला मिळतात. एका क्षणात कोणती गोष्ट घडत नाही. मग जी अवशेषांगे आहेत, आपल्या बॉडीमध्ये असलेली अवशेषांगे जे की निरुपयोगी असतात, कोणत्याही परिस्थितीमध्ये ते काम करत नाहीत, आपल्या बॉडीसाठी ते धोकादायक असतात, त्यांना आपण व्हेस्टिजल ऑर्गन म्हणतो आणि यांना नष्ट होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. कोणत्या भागामध्ये? व्हेस्टिजल ऑर्गन्समध्ये. आणि व्हेस्टिजल ऑर्गन याच्यावरती आपल्याला 2 किंवा 3 मार्काचा प्रश्न महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या सायन्स भाग 2 यामध्ये विचारलेला बघायला मिळतो. त्यामुळे आपण हा खूप महत्वाचा पॉइंट या ठिकाणी कन्सिडर करणं गरजेचं आहे. ओके, बघा आपण जर पुढे आलो, या नाहीशा होत जाणाऱ्या इंद्रियांच्या वेगवेगळ्या अवस्था निरनिराळ्या प्राण्यांच्या शरीरात दिसतात. म्हणजेच काय की समजा एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये, सजीवामध्ये तो ऑर्गन आहे, त्याचं काम असेल किंवा नसेल. समजा एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये असेल तर ऍट दी सेम टाइम जर तो दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यामध्ये त्याचं कार्य वेगळं दिसेल किंवा तो युजफुल असेल पण आणि एखाद्यामध्ये नसेल पण, असं आपल्याला बघायचंय. बघा एखाद्या सजीवातील असा अवयव त्या सजीवात जरी काही कार्य करत नसला तरी दुसऱ्या सजीवात मात्र तो अवयव कार्य करत असतो. म्हणजे दुसऱ्या सजीवासाठी ते अवशेषांग नसते. म्हणजेच एखाद्या सजीवामध्ये एखादा अवयव कार्यरत असेल त्याच वेळेस दुसऱ्या सजीवामध्ये तो कार्यरत नसतो. मग ज्याच्यामध्ये कार्यरत नाही त्याला आपण अवशेषांग आहे असं म्हणणार आणि ज्याच्यामध्ये कार्यरत नाही त्याला काय म्हणणार? मग आपण अवशेषांग असणार बोलणार. आणि ज्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये ते कार्य करतच असणार आहे, त्यामुळे त्याला आपण वेस्टिजल ऑर्गन म्हणणार नाही. ठीक आहे. मानवाला निरुपयोगी असणारे अंत्रपुच्छ हे रवंथ करणाऱ्या प्राण्यांसाठी एक उपयुक्त कार्यक्षम अवयव आहे. आता हे आंत्रपुच्छ क्या होता है, यालाच आपण क्या बोलता है रे? क्या बोलता है? अपेंडिक्स बोलता है. आंत्रपुच्छ कितना अच्छा शब्द है. बघा आंत्रपुच्छ क्या होता है फिर? ये तो अपेंडिक्स होता है. ये अपेंडिक्स कहा होता है? हमरा तो अपेंडिक्स क्या कहा है पता नहीं. अपेंडिक्स जनरली कुठं असतो बघा? इथं असतो, इकडे असतो, कोणत्या बाजूला असतो ते आपल्याला लक्षात ठेवायचे. त्याचं जे लोकेशन असेल त्याचं कार्य काय असतं. फॉर एक्झाम्पल बघा, जर आपण आपल्यामध्ये जर विचार केला तर अपेंडिक्सचं बघा, प्राचीन काळामध्ये जर आपण गेलो तर अपेंडिक्सचं कार्य काय होतं की आपण कच्चं मांस खात होतो. ज्यावेळेस आपण अश्मयुगामध्ये जगत होतो त्यावेळेस झाडांमध्ये कच्चे कंदमुळे आपण खात होतो, कच्चं मांस खात होतो, तर त्याला पचवण्यासाठी त्या ठिकाणी अपेंडिक्स कार्य करत होतं. आता आपण भाज्या शिजवून खाऊ लागलो, त्याच्यावरती प्रक्रिया करून खाऊ लागलो. जसं जसं आधुनिकता निर्माण झाली तसं तसं अपेंडिक्सचं कार्य कमी झालं आणि आता आपल्याला अपेंडिक्स हा वेस्टिजल ऑर्गन बनलेला बघायला मिळतो. आणि कधी कधी आपल्याला अपेंडिक्स हा ऍक्टिव्ह झालेला बघायला मिळतो आणि अपेंडिक्स आपल्याला नंतर तो ऑपरेशन करून काढावा लागतो. त्यासाठी आपल्याला जे अन्न आहे ते प्रॉपरली शिजवून खायचं आहे आणि जर आपण ते अन्न शिजवून खाल्लं नाही तर आपल्याला मात्र त्या ठिकाणी अपेंडिक्स ऍक्टिव्ह झालेला बघायला मिळतो आणि ऑपरेशन करून काढावा लागतो. त्यामुळे आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपण कोणतंही अन्न खाताना प्रॉपरली शिजलेलं आहे की नाही हे बघायचंय आणि चांगल्या प्रकारे शिजवून ते अन्न खायचंय, जेणेकरून आपल्याला अपेंडिक्सचा त्रास होणार नाही हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, बघा याच्यावरती प्रश्नही खूप वेळा विचारले जातात, त्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवायचंय. बघा याचप्रमाणे मानवाला निरुपयोगी असणारे कानांचे स्नायू, आंत्रपुच्छ तर आहेच, म्हणजे आपण त्याला काय बोलतो? आंत्रपुच्छ म्हणजे अपेंडिक्स. त्याच्याबरोबर आपले जे कानाचे मसल्स आहेत आपण त्याला स्नायू बोलतो. हे पण आपल्याला काय आहेत? स्नायू जे कानांचे, ते पण आपल्याला कुठेतरी निरुपयोगी असलेले बघायला मिळतात. मात्र माकडांमध्ये हा कान हलविण्याकरिता उपयुक्त आहेत. आपल्यामध्ये निरुपयोगी आहेत कानांचे मसल्स किंवा स्नायू, परंतु माकडांमध्ये ते उपयोगी आहेत. त्याच्यानंतर माकड हाड आपण बोलतो, कॉकिक्स आपण त्याला बोलतो किंवा टेलबोन आपण त्याला बोलतो, जे आपल्यामध्ये माकड हाड असतं. बरोबर आहे. मग हे आपल्यामध्ये काय आहे? निरुपयोगी आहे. पण माकडांमध्येच आपण बघितलं तर त्यांना काय करावं लागतात? उड्या माराव्या लागतात किंवा मेंटेन करावं लागतं बॉडी, आणि त्याच्यामध्ये तर त्यांना सेफ्टी आहेच, त्यामुळे त्यांना बॅलन्स बॉडी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर अक्कलदाढ, बघा खरंच ज्यांना अक्कलदाढ आलेली नाही त्यांनी समजून जायचं की आपल्याला अक्कल आलेली नाही आणि आपल्याला अक्कल लवकर येत नाही, तरी पण आपण समजतो 18 बिलो 18 असेल बघा, हे बिना अकलेचे असतात असं म्हटलं जातं. पण नाही, आजच्या जमान्यामध्ये जर आपण पाहिलं तर मॅच्युरिटी लेवल ही खूप लवकर वयापासून आलेली आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे आपण असं सांगू शकत नाही की हा तो त्याला अक्कल आलेली आहे की नाही, याला अक्कल आलेली आहे की नाही. तर नाही, मॅच्युरिटी ही लवकर यायला लागलेली, पण कोणत्या प्रकारची मॅच्युरिटी आपल्याला येते हे आपल्याला सगळ्यात महत्वाचं समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याला व्यवहार ज्ञान येणं गरजेचं आहे. मग ते आलेलं आहे का? आणि ते जर आलेलं असेल
तरच आपल्याला मॅच्युरिटी आलेली आहे, तरच आपल्याला अक्कल आलेली आहे. आणि ती अक्कल आली, अक्कलदाढ कधी येऊ द्या, आपल्याला अगोदर अक्कल येणं गरजेचं आहे. अक्कलदाढ तर येणारच, ज्या त्या वयामध्ये ती अक्कलदाढ येतच असते, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला अक्कल येणं गरजेचं आहे. पुन्हा अंगावरील केस असतील इत्यादी अवशेषांगे मानवाच्या आपल्याला शरीरात दिसून येतात. बघा इथं जर आपण डायग्राम मध्ये पाहिलं तर आपल्याला काय बघायला मिळतात. डायग्राम मध्ये आंत्रपुच्छ म्हणजे अपेंडिक्स असेल, या ठिकाणी आपल्याला ही डायग्राम बघायला मिळते कशाची, माकड हाड. इथे जो दाट असणार आहे याला बोलतात अक्कलदाढ. आणि आपल्याला हे कानाचे इथे मसल असलेले बघायला मिळतात, त्याला आपण स्नायू बोलतो. बघा जर आपल्या शरीरात एकूण किती प्रकारचे स्नायू असतात, आपल्या शरीरामध्ये किती प्रकारचे स्नायू असतात, तर आपल्या शरीरामध्ये एकूण 639 प्रकारचे वेगवेगळे स्नायू आपल्याला बघायला मिळतात. एक एक मार्कचा प्रश्न हा खूप महत्वाचा असतो. काय, आपल्या शरीरामध्ये एकूण किती वेगवेगळ्या प्रकारचे स्नायू बघायला मिळतात, तर त्याचं उत्तर आहे 639. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कोणत्याही एक्झामच्या दृष्टिकोनातून हे खूप महत्वाचं आहे. ओके, ठीक आहे, चला पुढे जायचं. मग अभ्यास करावा लागतो आपल्याला, अभ्यासाशिवाय पर्याय नाही. मग बघा आपल्याला पुढे एक चितार दिलेलं आहे. काय दिलेलं आहे बघा, पुंटचा एक पुरावा. याला पण कुठं नेऊन पुरावा, सायन्सला पुरावाच लागतो. प्रूफ प्रूफ पुरावा म्हणजे सायन्सला कुठेतरी नेऊन पुरायचं नाहीये आपल्याला, त्याच्यासाठी पुरावा लागतो. जर पुढचा पुरावा आपण पाहिला तर काय आहे बघा, पुराजीव विषयक पुरावे, ज्याला बोलतात जीवाश्म विज्ञान म्हणजेच पॅलिओन्टोलॉजिकल एव्हिडन्सेस. आपण म्हणजे त्याला बोलतो बघा फॉसिल्स. मग ज्या ठिकाणी फॉसिलचा स्टडी केला जातो त्यालाच काय बोलतात बघा, पॅलिओन्टोलॉजी. हे लक्षात आपल्याला ठेवायचं आहे. आणि आपल्याला आता असे काही फॉसिल्स आहेत की त्यांना आपण फक्त चित्रामध्येच बघणार आहे. काही वेळेस आपल्याला मातीच्या ढिगाऱ्याखाली किंवा खूप जुने अवशेष आपल्याला सापडतात, त्यांनाच आपण काय बोलतो, फॉसिल्स. आणि हेच जीवाश्माचे पुरावे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. मग आपल्याला एक प्रश्न पडेल की काही कोट्यावधी वर्षांपूर्वी कोणते जीव अस्तित्वात होते व आता ते कसे सांगता येतील. आता होते पण त्यावेळेस तर आपण नव्हतो, मग ते कसे आपल्याला बघायला मिळतात. तर बघा की कुठेतरी जमिनीच्या खाली ते गाडलेले असतात. मग आपल्याला एक रहस्य दडलेलं आपल्याला माहिती बघा, पूर येतो, भूकंप येतो, ज्वालामुखी आपण बोलतो, इत्यादी सारख्या आपत्तींमुळे होणाऱ्या मोठ्या प्रमाणावर सजीव गाडले जातात. बघा काही वेळेस पूर आलेले आपल्याला बघायला मिळतात, भूकंप, ज्वालामुखी, आणि यांच्यामुळे जे सजीव आहेत ते मातीच्या खाली आपल्याला गाडलेले बघायला मिळतात. आणि या सजीवांचे अवशेष जसे जमिनीखाली सुरक्षित राहतात, यांनाच आपण काय बोलतो, जीवाश्म असे बोलतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. आणि जीवाश्मांचा अभ्यास हे एक उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्वाचे अंग आहे. मग आपल्याला उत्क्रांतीचा अभ्यास करण्यासाठी याचाही अभ्यास करणं क्रमप्राप्त ठरतं. आणि याच्यामुळे आपल्याला समजून जातं की हा एक उत्क्रांतीचा पुरावा आहे की अशा प्रकारचेही सजीव त्या ठिकाणी आपणास बघावयास मिळत होते. कधी, जर ज्या ठिकाणी आपल्याला काय झालेला बघायला मिळत होता, पूर आलेला होता आणि ज्याच्यामुळे काही ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी गाडले गेलेले असतील, तर त्याचंही उदाहरण आपल्याला या ठिकाणी या पुराव्यामध्ये आपण सांगू शकतो. बघा 4 पुरावे आपल्याला या ठिकाणी झालेले आहेत. पुढे बघा काय की हे बघा आपल्याला, तुम्ही जर कोणती क्राईम सिरियल वगैरे बघत असाल बऱ्यापैकी, सीआयडी वगैरे, तर त्याच्यामध्ये बघा डॉक्टर वगैरे असतात, ते काय करतात की हा किती वर्षांपूर्वीचा सांगाडा आहे, हा इथे सांगाडा सापडलेला आहे. मग त्याचं वय आपल्याला आयडेंटिफाय करता येतं. तर ज्याला जी मेथड बोलतात त्याला बोलतात कार्बन डेटिंग मेथड. हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. बघा जेव्हा एखादा प्राणी अथवा वनस्पती मृत पावतात तेव्हा त्यांचे कार्बन ग्रहण करणे थांबते. काय करणे, ग्रहण, कार्बन घेणे ते थांबवतात. काय होतात, मेलेले असतात ते, मृत्यू पावतात त्यावेळेस. त्या क्षणापासून त्यांच्या शरीरातील C14चा ऱ्हास ही एकच प्रक्रिया सतत चालू राहते. म्हणजे आपल्याला माहितीये की बघा याच्यावरून आपण अंदाज काय बांधू शकतो की समजा मृत पावल्यानंतर त्यांचा कार्बन काय बॉडी कंझ्युम करणार आहे का, तर नाही. सुरुवातीला जेवढा कार्बन कमी, बघा एखाद्या सजीवामध्ये जेवढा कार्बन कमी तेवढं त्या सजीवाचं वय हे जास्त असतं. हे आपण कार्बन डेटिंग या मेथडच्या प्रकारे सांगू शकतो. पुन्हा एकदा काय सांगतोय मी, जेवढा बॉडीमध्ये कार्बन कमी तेवढं त्या बॉडीचं वय जास्त, त्या स्केलेटनचं वय जास्त. याच मेथडला बोलतात कार्बन डेटिंग मेथड. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. खूप महत्वाची संकल्पना आपल्याला बघायला मिळते. ओके, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच काय की हे एक्झाम मध्ये विचारलं जातं, 1 मार्कला असेल, कुठे नाही कुठेतरी आपल्याला हा प्रश्न बघायला मिळतो. बघा C12 जर पाहिला, हा किरणोत्सारी नसल्याने मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्यातील C14 आणि C12 यांचे गुणोत्तर स्थिर न राहता सतत बदलत असते. मग आता हा काय, C12 हा किरणोत्सारी नाही म्हणजे तो नॉन रेडिओ ऍक्टिव्ह आहे.
एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतरचा काळ, त्यांच्यातील C14 ची सक्रियता व C14 व C12 गुणोत्तर काढून कालमापन करता येते. मग आता C12 तर आपल्याला नॉन रेडिओ ऍक्टिव्ह बघायला मिळतो, C14 रेडिओ ऍक्टिव्ह असतो, म्हणजे तो किरणोत्सर्ग म्हणजे रेडिएशन त्या ठिकाणी काय करत असतो, जर्मिनेट करत असतो किंवा रिलीज करत असतो. मग त्याच्यावरून आपण काय सांगू शकतो की त्यांचं जर आपण गुणोत्तर पाहिलं तर त्यांच्या गुणोत्तराच्या आधारे आपण काय करू शकतो, डेटिंग करू शकतो. यालाच बोलतात कार्बनी वायमापन. म्हणजेच काय बघा, जर आपण कार्बन डेटिंग मेथड बघितलं तर जुन्या हाडांचा आधार कार्ड असंही आपण या मेथडला सांगू शकतो. याचा उपयोग बघा पुरातन अवशेषशास्त्र असतील व मानवशास्त्र वंशशास्त्रामध्ये मानवी अवशेष अथवा जीवाश्म व हस्तलिखिते यांचा काल ठरवण्यासाठी होतो. मग अगोदरच्या काळामध्ये जर पाहिलं आपण फॉसिल्स वगैरे असतील, मग त्यांचं जीवनकाल किती होतं, त्यांचं कालमापन करण्यासाठी आपण हे कार्बन डेटिंग मेथडचा उपयोग करतो. अशा प्रकारच्या तंत्राद्वारे जीवाश्मांची कालनिश्चिती केली की त्यांना कालमापनानुसार एका कोष्टकात बसून त्या काळी असलेल्या सजीवांबद्दल माहिती मिळवणे सोपे जाते. मग त्या काळामध्ये कोणते सजीव होते यांची माहिती आपल्याला या कार्बन डेटिंगच्या मेथडने त्या ठिकाणी मिळवता येते, हे लक्षात घ्यायचंय. यानुसार अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्यांचा उद्भव झालेला दिसतो. मग कार्बन डेटिंग मेथडमुळे आपल्याला एक गोष्ट कळालेली आहे, कोणती गोष्ट, की जे अपृष्ठवंशीय प्राणी होते त्यांच्यापासून आपल्याला पृष्ठवंशीय प्राणी तयार झालेले बघायला मिळतात. याच्यासाठी बघा आपल्याला एक तक्ता दिलेला आहे. बघा जर आपण आलो इथं या तक्त्यामध्ये जर आलो 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 बघा सगळ्यात जो असे 3 काल दिलेले आहेत बघा, नूतन जीव महाकल्प बोलतात, मध्यजीव असेल आणि पुराजीव बघा असेल, पॅलिओझोइक इरा असेल, त्याच्यानंतर काय सिनोझोइक इरा आणि मेझोझोइक इरा असं आपण याला म्हणतो. आता जर आपल्याला हे कन्सिडर करायचं असेल तर बघा आपण असं लक्षात ठेवू शकतो की हा पहिला मजला आहे, हा दुसरा मजला आहे, हा तिसरा मजला आहे, हा चौथा मजला आहे आणि हा 5वा मजला आहे. मग पहिल्या मजल्यावरती जर आपण पाहिलं अपृष्ठवंशीय लोक राहतात. मग अपृष्ठवंशीमध्ये पण पहिल्यांदा बघा गोगलगाय असेल, त्याच्यानंतर आपण तारा मासा, त्याला आपण स्टारफिश म्हणतो, बरोबर आहे. जे एक माळ्याची जी बिल्डिंग आपल्याला बघायला मिळते पहिला, तर पहिल्या फ्लोअरला कोण राहते मग अपृष्ठवंशीच, परंतु तारा मासा आणि त्या ठिकाणी आपल्याला गोगलगाय. जर आपण दुसऱ्या मजल्यावरती गेलो तर आपल्याला मासे बघायला मिळतात, ज्यांना आपण मत्स्य बोलतो. आता त्यांना काय वाटलं की चला मला काय करायचंय, वरती राहायचंय, पाण्याच्या बाहेर जायचे आणि दुसऱ्या प्राण्याच्या रूपात राहायचे. तिसऱ्या मजल्यावरती आल्यानंतर बघा आपल्याला मगर वगैरे आणि बेडूक दिसतो. तो बेडूक बघा तिसऱ्या मजल्यावरती राहतोय दादा तो, आणि त्याला दोन्हीचं भाडं भरावं लागतंय. म्हणजे इथलंही भाडं भरावं लागतं, तो पाण्यामध्ये पण राहतो, त्याला तिथलंही भाडं द्यावं लागतं, आणि ज्यावेळेस तो जमिनीवरती जाणार आहे त्याला तिथलंही भाडं द्यावं लागतं. मग त्याला आपण काय बोलू शकतो, सरीसृप पण आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. जर आपण मध्यजीव महाकल्प या बिल्डिंग मध्ये जर आपण गेलो तर त्या ठिकाणचं बघा हा जो सर्प आहे ज्याला आपण रेप्टाइल्स बोलतो, सरीसृप बघायला मिळतात, काही डायनासोर लाईक प्राणी आहेत हेही आपल्याला तिथे बघायला मिळतात. आणि आपण जर सिनोझोइक इरा ज्याला आपण नवजीवकल्प किंवा नूतनजीव महाकल्प बघतो, ज्याच्यामध्ये पक्षी आहेत, काही बर्ड्स असतील आणि मॅमल्स, ज्याच्यामध्ये आपल्याला बघा ससा तो कसा ज्याने कास वाशी पैज लाविली, कविता आपल्याला म्हणायची नाही आहे, याच्यामध्ये आपल्याला फक्त लक्षात घ्यायचंय हे जे प्राणी आहेत हे आपल्याला कोणत्या कल्पामध्ये बघायला मिळतात, तर नूतनजीव कल्प याच्यामध्ये आपल्याला ते बघायला मिळतात. अशा प्रकारे आपण हा चार्ट लक्षात ठेवू शकतो. म्हणजेच आपल्याला काय कळत आहे या चार्ट वरून की अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून आपल्याला पृष्ठवंशीय प्राणी ज्यांना पाठीचा कणा असतो असे प्राणी त्या ठिकाणी आपल्याला तयार झालेले बघायला मिळतात. ठीक आहे, बघा मग आपल्याला एक परिचय दिलेला आहे शास्त्रज्ञांचा. कोणता आहे बघा, कार्बन डेटिंगचा मेथड कोणी जो शोध लावला तो कोणी लावला, डॉक्टर साळुंके यांनी. नाही नाही, आपण जर सीआयडी बघत असेल तर आपण चुकीचं उत्तर लिहू शकतो. तर कार्बन डेटिंग याचा जो शोध आहे तो कुणी लावलेला आहे लक्षात ठेवायचे, विल्लार्ड लिबी. कार्बन डेटिंग मेथडचा शोध कुणी लावलेला आहे, विल्लार्ड लिबी. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. बऱ्याच वेळा एखाद्या मार्काला हा प्रश्न आपल्याला कुठल्या तरी एक्झाम मध्ये आलेला बघायला मिळतो, त्यामुळे हे विसरायचं नाही. ठीक आहे, बघा जे C14 आपण म्हणतो च्या किरणोत्सारी क्षयावर आधारलेली ही विल्लार्ड लिबी यांनी 1954 मध्ये ती विकसित केलेली आहे. यासाठीच लिबी यांना 1960 चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक त्या ठिकाणी देण्यात आले. या पद्धतीने काढलेली विविध पदार्थांची वये रेडिओ कार्बन नावाच्या शोधपत्रिकेत त्यांनी प्रसिद्ध करण्यात आले होते. म्हणजे त्यांनी एक त्या ठिकाणी प्रसिद्ध पत्रक निर्माण केलं, ज्याच्यामध्ये काय केलं होतं, हे जे C14 होतं त्या ठिकाणचा त्याचा सिद्धांत आपल्याला मांडलेला बघायला मिळतो. आणि त्यांचा जो इरा होता तो जर इरा आपण पाहिला तर तो किती काळ होता बघा, खूप जास्त वर्ष त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं होतं, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे आलो, जोडणारे दुवे यांना आपण काय म्हणू शकतो बघा, डबल रोल करतात हे भाई.
दोन दोन वेळा म्हणजे एखाद्या पिक्चर मध्ये काम करतात, डबल रोल करतात. कोण? कनेक्टिंग लिंक हे जोडण्याचे काम करतात. जोडण्याचे जो दुवा असतो बघा, आपण त्याला बोलतो काय? जोडणारे दुवे. आपण तोडणारे दुवे आहोत. कनेक्टिंग लिंकलाच काय बोलतात? जोडणारे दुवे. आपण आहे तोडणारे दुवे, कारण आपण कधीच चांगल्या गोष्टी जोडत नाही. आपण नेहमी चांगल्या गोष्टी तोडायचं काम करतो आणि वाईट गोष्टी जोडायचं काम करतो. तर आपल्याला चांगल्या गोष्टी जोडायच्या आहेत, चांगली माणसं जोडायची आहेत आणि वाईट गोष्टींना आपल्यापासून दूर करायचं आहे. हे आपल्याला या कनेक्टिंग लिंकच्या माध्यमातून लक्षामध्ये येतं. आणि कनेक्टिंग लिंक हा नेहमी डबल रोलचा काम करत असतो, डबल रोल करत असतो. हेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. खूप महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. बघा, आता आपल्या पुढे काही उदाहरण दिलेले आहेत बघा. डगबिल्ड प्लॅटिपस आहे, हे आपल्याला दिसतंय. डगबिल्ड प्लॅटिपस आहे. त्याच्यानंतर लंगफिश आहे, पेरिपेटस आहे. हा, बरोबर आहे. मग पेरिपेटस जर आपण बघितला तर हा कशामधला आहे रे? पेरिपिटा बघा रे दादांनो, दिदींनो, ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा मधली आपल्याला कनेक्टिंग लिंक असलेली बघायला मिळते. लक्षात ठेवायचंय दादांनो. बघा, पेरिपेटस हा कशामधला कनेक्टिंग लिंक आहे? ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा मधला हा कनेक्टिंग लिंक असलेला बघायला मिळतो. असं का? तर तो ॲनिलिडाचे पण कॅरेक्टर दाखवतो आणि आर्थ्रोपोडाचे पण कॅरेक्टर दाखवतो. म्हणून आपण सांगू शकतो की हे दोघांनाही जोडणारा दुवा आहे. म्हणून ही जी पेरिपेटस आहे हा आर्थ्रोपोडा आणि ॲनिलिडा या दोघांमधलीही कनेक्टिंग लिंक आहे. अशा प्रकारे आपण लक्षात ठेवू शकतो. ओके. पुढे जर आपण आलो, जर बघा डकबिल्ड प्लॅटिपस आपल्याला या ठिकाणी असलेला बघायला मिळतो. मग डकबिल्ड प्लॅटिपस बघा आहे की रेप्टाइल्स आणि कशामध्ये? मॅमल्स असतील. रेप्टाइल्स आणि मॅमल्स. मग जर डकबिल्ड प्लॅटिपसचा जर आपण विचार केला, बघा डकबिल्ड प्लॅटिपसचा आपण विचार केला तर आपल्याला लक्षात काय ठेवायचंय की तो कशामधली कनेक्टिंग लिंक आहे? रेप्टाइल आणि मॅमल्स. हे आपल्याला लक्षात ठेवायचं खूप महत्वाचं आहे. जोपर्यंत रेप्टाइल आणि मॅमल्सची केमिस्ट्री जुळत नाही तोपर्यंत आपल्याला डकबिल्ड प्लॅटिपस तयार झालेला बघायला मिळत नाही. ओके. आणि लंग फिशला आपण लक्षात ठेवू शकतो फिश अँड अँफिबिया यांच्यामधला आपल्याला हा कनेक्टिंग लिंक असलेला बघायला मिळतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. खूप वेळा याच्यावरती 3 किंवा 5 मार्कचा प्रश्न आपल्याला आलेला बघायला मिळतो. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. हे आपल्याला विसरायचं नाही, हे लक्षात ठेवायचंय. बघा, जर आपल्याला त्याची व्याख्या लिहायची, बघा काही वनस्पती व प्राणी यांच्यात काही शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यावरून त्यांचा दुसऱ्या 2 भिन्न गटांशी संबंध जोडता येतो, म्हणून त्यांना जोडणारे दुवे असे म्हणतात. 2 वेगवेगळ्या गटांना जोडण्याचं काम हे दुवे करतात, म्हणून यांना आपण काय बोलतो? कनेक्टिंग लिंक. हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. उदाहरणार्थ आपण बघितलं पेरिपेटस या प्राण्यामध्ये वलयी प्राण्यांप्रमाणे खंडीभूत अंग, सेगमेंटेड आपण बॉडी बोलतो, पातळ उपचर्म व पार्श्वपादासारखे अवयव दिसून येतात. तसेच या प्राण्यांमध्ये संधिपाद आपण बोलतो, जॉइंटेड लेग्स असतील. त्याच्यानंतर आर्थ्रोपोडा आपण बोलतो, प्राण्यांप्रमाणे श्वसन नलिका असते, स्पायरॅकल्स आहेत, खुली रक्ताभिसरण संस्था, ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. यावरून पेरिपेटस हा ॲनिलिडा व संधिपाद म्हणजेच काय? आर्थ्रोपोडा या दोघांना जोडणारा दुवा आहे असं आपण सांगू शकतो. तसेच डकबिल्ड प्लॅटिपस हा प्राणी बघा सरीसृप प्राण्यांप्रमाणे अंडी घालतो, रेप्टाइल्स प्रमाणे तो अंडी घालतो, परंतु दुग्ध ग्रंथी म्हणजेच काय? मॅमरी ग्लँड्स असतात व शरीरावरील केस यामुळे सस्तन प्राण्यांशीही तो नाते सांगतो. म्हणजेच तो रेप्टाइल सारखे अंडे तर घालणार आहेच, पण मॅमल सारखी त्या ठिकाणी तो काय करत असतो? त्याच्याकडे मॅमरी ग्लँड्स असतात, दुग्ध ग्रंथी असतात, म्हणून तो त्यांचे कॅरेक्टर्स त्या ठिकाणी दाखवतो. म्हणून आपण सांगू शकतो डकबिल्ड प्लॅटिपस हा सरीसृप आणि जे काही सस्तन प्राणी आहे यांच्यामधला जोडणारा दुवा आहे. लंगफिश हा जरी मत्स्य असला तरी फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. म्हणजेच मग तो पाण्याच्या बाहेर येऊन, इसको हम कैसे याद रख सकते हैं? फिश को लंग्स मिल गए तो लंग्स के हिसाब से क्या करेगा? रेस्पिरेशन करेगा. या उदाहरणावरून सस्तन प्राणी हे सरीसृप प्राण्यांपासून तर उभयचर हे मत्स्यांपासून उत्क्रांत झाले असावेत असे लक्षात येते. म्हणजेच काय? सस्तन प्राणी हे सरीसृप वर्गापासून तयार झालेले असावेत असा त्या ठिकाणी निष्कर्ष बांधण्यात आला, आणि जे उभयचर आहेत ते मत्स्य वर्ग म्हणजेच फिशेस पासून तयार झालेले असावेत असा निष्कर्ष याच्यावरून काढला गेला होता. आणि शेवटचा पुरावा कुठे नेऊन त्यालाही पुरावा? कुठेच नाही. शेवटचा पुरावा जर आपण पाहिला तर काय बघा, कोणता पुरावा आहे? भ्रूण विज्ञान विषयक पुरावे, ज्याला आपण बोलतो एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेसचा आपण विचार केला तर बघा, जर पहिली स्टेज जर आपण पाहिली
तर याच्यामध्ये सगळ्यांचे जे भ्रूण आहेत ते आपल्याला एकच दिसतात. याच्यातला आपण बघून सांगू शकत नाही की हा भ्रूण हा ॲनिमलचा असेल, या प्राण्याचं असेल. फॉर एक्झाम्पल एखादा ससा प्राणी आहे त्याचा आहे, डुक्कर आहे त्याचा आहे, मानव आहे त्याचा आहे, काऊ आहे याचा आहे, हे आपण सांगू शकत नाही. पण जर आपण दुसऱ्या स्टेजमध्ये आलो तर आपण थोड्याफार प्रमाणामध्ये सांगू शकतो की हा जो भ्रूण असेल तो थोड्याफार प्रमाणामध्ये त्या सजीवाचा आहे. आणि तिसऱ्यामध्ये तर आपल्याला दिसत आहे बघा, जर हा पाहिला तर आपल्याला माशाचा दिसतो, सॅलमेंडर आहे, त्याच्यानंतर कासव आहे, कोंबडी आहे, डुक्कर आहे, सगळ्यांचा आवडता प्राणी विचारला जातो किंवा सगळ्यांना त्या नावाने हाक मारतात, गाय असेल, ससा असेल आणि मनुष्य असेल. तर अशा प्रकारे आपण याच्यावरून सांगू शकतो की पहिल्या स्टेजमध्ये आपल्याला भ्रूण कोणत्या सजीवाचा आहे हे सांगता येत नाही, पण आपण एवढा निष्कर्ष काढू शकतो की सगळे जे प्राणी आहेत ते एकाच पूर्वजापासून त्या ठिकाणी निर्माण झालेले असतील, हा निष्कर्ष आपण याच्यावरून काढू शकतो. आणि ज्या विज्ञानामध्ये, ज्या शास्त्रामध्ये भ्रूणाचा अभ्यास केला जातो त्याला भ्रूण विज्ञानशास्त्र असे म्हणतात, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा मित्रांनो, आतापर्यंत आपण काय काय पाहिलं. उत्क्रांतीची व्याख्या, थिअरी ऑफ इव्हॉल्युशन काय आहे, सगळ्यात पहिल्यांदा कोणता ऑर्गॅनिझम पृथ्वी तलावरती म्हणजेच ओशनमध्ये तयार झाला, त्याच्यानंतर त्यांच्यासाठी जे तयार झाले हे कसे झाले यांच्यासाठी आपल्याला पुरावे द्यायला लागले, मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस, एनाटॉमिकल एव्हिडन्सेस, पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस, वेस्टिजियल ऑर्गन, कनेक्टिंग लिंक आणि शेवटी आपण पाहिला एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस, कार्बन डेटिंग मेथड आपण पाहिलेली आहे. अशा प्रकारे विज्ञान भाग 2 याचा दुसरा लेक्चर आपण याच्यामध्ये सगळं भाग या ठिकाणी कव्हर केलेला आहे. आय होप तुम्हाला समजलेलं असेल. एकदम साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये आपण हे पाहिलेलं आहे. आपले जे कोणी मित्र असतील मराठी माध्यमाचे त्या सर्व मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा आणि सबस्क्राईब ही करायला विसरू नका. धन्यवाद.